ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत लाखो वारकरी इंदापूरमध्ये आता दाखल होत आहेत आणि हे सर्व वारकरी रस्त्याने चालत असताना अनेक ठिकाणी बसतात। जर आपण पाहिलं तर रोडच्या कडेला अनेक छोट्या छोट्या भिंती ज्या आहेत या भिंतीच्या कडेला हे सर्व बसतात आणि आपला थकवा दूर करत मजल दरमजल करत पुढे चालत राहतात। बाबा कधीपासून वारीत येतात आणि काय अनुभव? मी 6 वर्ष झालं वारी करतो। ह्या वारीत इतका आनंद आहे न ह्या आनंदाचं माफ करण्यासारखा आनंद आणि असा आनंद कधी मिळणार नाही। हे आनंद वारी आहे आणि ह्या चालण्यात ह्या ओघात जाण्यात हे जे सुख मिळतं ते सुख कुठेही मिळणार नाही। ही आनंद वारी आहे, आम्हाला समाधान वाटतं। पण का तुमच्या डोळ्यात पाणी येते काय? माऊलीची ओढ, पांडुरंगाची ओढ, इकडे तुकाराम महाराजाची ओढ, तिकडे पांडुरंगाची ओढ आणि हे हृदय भरून येतं। म्हणजे भक्तिप्रेमाचं ही जी उबाळ आहे ही डोळ्यात आशू आहेत, ही दुःखाची नाहीत, आनंदाची आशू। माऊलीची भेटीची ओढ लागलेली असती, कधी माऊली भेट? माऊली आता हिथं ह्याच्यात कुठं माऊली आहे हे कोणाला सुद्धा समजणार नाही। कोणाच्या तर धक्क्यानं, कोणाच्या तर धूळ चढणीनं माऊली आहे ह्याच्यात, हे आम्हाला दिसणार नाही, कोणाला दिसणार नाही, पण तिचा धक्का लागल्याशिवाय राहणार नाही। काय अनुभव का आले वारीत? आम्हाला अनुभव म्हणजे सुख, ही एवढा अनुभव आला बघा। हां, सुख आणि जे काय मागं जी आपल्या जी काय परपंची ही आहे ही सेज अजिबात याची आठवण होत नाही। मागं काय होईल त्याचं काय होईल असे अजिबात खंत राहत नाही। ही वाट चालणे नामस्मरण करणे हे चालू आहे आणि ही आनंद हीच मिळतो ना, हीच समाधान वाटतं। हे समाधान मिळतं बाबा, समाधान मिळतं। हे वाटतंय आपल्याला अनुभव आलेला आहे। शास्त्र वाचावं लागतंय, ग्रंथ वाचावं लागतंय। माऊली भेटलं म्हणजे चैतन्य, एक प्रेम माणसाला कधी कधी उत्साह येतो, कधी कधी येतो एक माय वारल्यावर। ज्या माऊलीने जन्म दिलाय, कोटेच नव्हते काय तेव्हा एक ढालगज निर्माण झाली, तिने ख्याती केली, 3 मुले जन्माला आली। आपण जन्मलो नाव होतं का? जन्मल्यानंतर नाव ठेवलेलं आहे, बरोबर काय? कोण गुरु झाला? आधी आईवडील गुरु, पहिल्यांदा परमेश्वर गुरु, परत आईवडील गुरु, हां, परत केलेला गुरु, मानलेला गुरु, परत शास्त्र वाचलेला गुरु। त्या शास्त्रामध्ये आपल्याला काय काय अनुभव आले, काय काय नाही। तुम्ही म्हणता माऊली तुम्हाला भेटली का? कधी भेटली? ज्या वेळेला हे प्रेम चैतन्य उचमळून यावं, हे डोळ्यात नासर या माऊली भेटली। माऊली भेटत नाही, अशी माऊली भेटत नाही। भेटून गेले 700 वर्षापूर्वी, संत महान होऊन गेले, त्याच्या मागं संत कोणी अजून झाला नाही ह्या कलियुगामध्ये। 700 वर्षे त्याने असताना त्यांची किती हाल केली, त्यांच्या नावामागं त्यांच्या पादोकामागं पळतो आपण नुसतं। असताना त्याला दगडं हाणली, काठाड्या घातल्या, 13 दिवस वया पाण्यात घातल्या तुकाराम महाराजाच्या, 13 दिवस उपवास काढला, किती हाल काढले त्यांनी त्यांचं। जर पाहिलं तर या जे वारकरी आहेत या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये हे सगळे अश्रू येत आहेत। बाबा एक अश्रू तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये येत आहेत, काय ह्या सगळ्या माऊलीबद्दलचं? आनंदाचे डोहे आनंदी तरंगो, कारण आनंदाचे अश्रू आहेत महाराज, आनंदाश्रू, दुःखाश्रू वेगळा आणि आनंदाश्रू वेगळा। आनंदाचे डोहे आनंदी तरंगो, तुकाराम महाराज म्हणतात, अवघाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाचा संसार सुखाचा करीना, आनंद भरीने तिन्ही लोका, जाईन ग माय तया पंढरपूर, भेटेन माहेर आपण। कारण हे संतांचं माहेर, संतांच्या माहेराला सुख दुःख सांगण्यासाठी संतांचं अपार दुःख अपार प्रेम आहे, हे आपल्याला हृदयात जाणतं, हृदय उचमळून येतं। कारण कसं कन्या सासुराशी जाई महाराज, सासुराला जाताना काय वाटत नाही। किती वर्षापासून तुम्ही ही सगळी वारी करता आणि या वारीत सगळं काय तुम्ही अनुभवलं आतापर्यंत? काय काय अनुभव आले तुम्हाला? 30 वर्षापासून
वारी करत आलेलो आहोत ज्ञानोबराय आणि तुकोबरायाच्या दिंडी संघे. कारण का या वारीमध्ये सर्व सुखाचे आग्रह बाप रखमा देईवर. कारण मला खरं सुख इथंच मिळालं आहे महाराज. वैकुंठ कैलास स्वर्ग यामध्ये मला मिळालं नाही. खरं सुखाची प्राप्ती ज्ञानेश्वर महाराज आणि तुकारामाच्या पदस्पर्शाशीच आहे. ह्याच्याशिवाय जीवनाचे खरं सार्थक नाही. जीवन सार्थक करायचं असेल तर ह्या 2 माऊलींच्या चरणाला लोटांगण घालून, कारण त्यांची ही सेवा करावी हे वारकऱ्याची अपेक्षा आणि माझं देखील ध्येय. असंच भगवंताने मला या शरीराला शक्ती देऊ, उत्सुकता देऊ. ह्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज संगमे अशी मी प्रार्थना करतो महाराज. नक्की आपण जर पाहिलं तर हा वारकऱ्यांचा उत्साह आहे आणि हे आनंद अश्रू आहेत असे सर्व वारकरी सांगतात. कॅमेरामॅन आदर्श कटकेसर, सागर आवाड, साम टीव्ही, तरंगवाडी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.